दिवाळी रोजी यंदाही दरवर्षीप्रमाणे कावेरी सेतू आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयात असणारी विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती ही पंढरपूरवरून आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी मूर्ती भेट घडवून दर्शनासाठी आणतात। गेली 5 वर्ष ही पंढरपूरची वारी व विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन 5 ते 6 हजार भाविक घेत असतात। ज्यांना पंढरपूरला जाऊन प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेता येत नाहीत ते सर्व भाविक येथे येऊन मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने दर्शन घेत असतात। यावेळी येथे खरोखर पंढरपूरच्या वारीचा अनुभव येतो। टाळ चिपळ्या वाजवून फुगड्या खेळून तुळस डोक्यावर घेऊन पंढरपूरच्या वारीचा आनंद साजरा केला जातो। हजारो भाविक येथे नतमस्तक होतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात। सकाळी 5:30 ला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि त्यानंतर हा सोहळा रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतो। या सर्व सोहळ्याचे नियोजन संघर्ष महिला अध्यक्षा सौ ऋताताई आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते। 5वं किंवा 6वं वर्ष असेल, 5वं असेल आणि प्रत्येकाला पंढरपूरला जाणं शक्य नसतं आणि विठ्ठल रखुमाई हे बहुजनांचं दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत आहे। म्हणून असं साहेबांच्या मनात कल्पना आली की आपण इथे जर का इंद्रायणीतून स्नान करून जर इथे पाषाणाची मूर्ती आणली विठ्ठल रखुमाईची, तर आणि एक दिवस जर त्याची स्थापना करून विधिवत पूजा करून जर लोकांना दर्शनाचा लाभ दिला तर त्यांना अनायासे विठ्ठल रखुमाईंचं दर्शन पण होईल आणि पंढरपूरला जावं लागणार नाही। खूप भक्तिभावाने लोक येतात आणि दरवर्षी ही गर्दी अशीच वाढते। तर मी आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आपल्या परिवारामध्ये आरोग्य, धनधान्य आणि समृद्धी पांडुरंगाने द्यावी असं मी त्यांच्याकडे प्रार्थना करते।